या लढतीमध्ये निर्णय घेणं कर्णधाराला खूप अवघड असतं आणि तो निर्णय या ठिकाणी कशा प्रकारे घेतला जातो मला वाटतं स्वतः संघनायक संघमालक काजवे विशाल काजवे आपल्या हातामध्ये हा चेंडू सोपवताना स्वतः शेवटचा आणि अंतिम षटक फेकताना 6 चेंडू 23 धावा बिग बॅश स्पर्धेमधला एक मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे 6 चेंडू मध्ये 23 धावा धावफलकावर लावण्याची गरज पहिल्या चेंडू पासूनच जोरदार आक्रमक फटकेबाजी करावी लागणार आहे विस्फोटक खेळीनं ही पारी सजवावी लागणार आहे बघूया ओहो हो उत्तम फटका मारला इथं काय घडतं बघूया निश्चितच अप्रतिम फटका आहे पंचांचा निर्णय आमच्या बाजूने येतोय उत्तुंग षटकार या सामन्याचं समीकरण बदललं जात आहे लगावले तर स्टार खेळाडू टीसीसी कुचंबे संघाचा परेश दादा टाकळेकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे मित्रांनो 2000 बक्षीस जाहीर होत आहे ही ऑफर स्वीकारली जाते का पाहायचं मित्रांनो बघूया पुन्हा एकदा विशाल काजवे स्कोर विशाल केल्यानंतर निश्चितच या ठिकाणी हो इथं मात्र धावचित होतोय निराशजनक कामगिरी शेवटचा आशेचा किरण म्हटलं जातं तो बंटी मात्र परतीचा प्रवास करताना डगआउटचा रस्ता धरताना आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो पंकज कदम दष्टपुष्ट शरीर एसटीचा पंकज कदम ज्याच्याकडून हवाई फायर होऊ शकते पण इथं मात्र 4 चेंडू मध्ये 17 धावा आणि पुन्हा एकदा बक्षिसाची ऑफर येते अर्थात बक्षिसांची खैरात होतीये परेश दादा टाकळेकडून सलग दर 2 चौकार दर 2 षटकार ठोकण्यात आले तर 1500 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे आमिष दाखवलं जातं लालच दाखवलं जातं आणि तो स्वीकारला जात निश्चितच किशाला चाट लागला तरी चालेल पण परेश दादा सारखा खेळाडू विरुद्ध खेळाडूला थोडासा बुलंद करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अशा प्रकारच्या बक्षिसाची ऑफर काय सामना आहे मित्रांनो काय संघर्ष चालू आहे एक जबरदस्त लढत आपण पाहतोय धन्यवाद थँक्यू टू से याआधी आपण पाहिलं विशाल काजवेनं 56 म्हणजे 56 धावा कुठल्या आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना आपण या ठिकाणी बघतोय ज्याच्या बॅट मधून धावांचा पुन्हा एकदा पाऊस पडला जातोय प्रशांत षटकार ठोकला पंकज कदम निश्चितच अजून 2 षटकार जर लगावले प्रशांत तर पुन्हा एकदा टीसीसी कुचांबेचा संघनायक स्वतः या क्षेत्राला मोठं करण्याचं ज्यानं काम केलं तो परेश दादा टाकळे करून 2000चं बक्षीस जाहीर होते विशालला पुन्हा एकदा या वेळेला मात्र चेंडू टोलवायचा आहे पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये काय घडतं बघूया नो चेंडू घोषित केले फ्री हिट तीन 11 ना 3 चेंडू 10 धावा मित्रांनो खेळ सुरू होण्याआधी आपल्याला वाटलं होतं खूप मोठं खडतर आव्हान या ठिकाणी पेलावं लागणार आहे ते भैरवगड पॅन्थर्स या संघाला एका बाजूला डगआउट मध्ये शांत स्थितीमध्ये कदम सर आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका या फटक्यावरती 2 धावा घेणं अपेक्षित आहे एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी धावलं जातं आणि निश्चितच दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये रंगतदार स्थितीकडे सामना वळला जातोय आणि अशा पद्धतीनं धावसंख्या होती ती 68 2 चेंडू 8 धावा काटाकीर लढत मित्रांनो लाखो दिलांची धडकन तेज होतात कारण या ठिकाणी हजारो रसिक प्रेक्षकांना मोहित करणारा सामना अर्थात रोमहर्षक सामना या ठिकाणी मैदानामध्ये चालू आहे दरम्यान विशाल धावसंख्या आहे ती 68 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज एक षटकार लागला तर सामने आपल्या बाजूने वळवण्यात
निश्चितच प्रशांतला यश येऊ शकतं, पण तो षटकार, ती प्रतीक्षा आणि विशाल, हो हो हो, या वेळेला पुन्हा एकदा नो चेंडू. 3 हिट. दबाव आणि फक्त दबाव, कारण विशाल काय स्कोर उभा केला, ज्या विशालनं मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, स्वतः कर्णधार आहे, खांद्यावरती जबाबदारी गेली, तोच विशाल. या ठिकाणी जर प्रशांतनं सामना आपल्या बाजूने वळवला तरी सुद्धा त्याच्यासाठी परेश दादाकडून 1000 रुपयाचं बक्षीस. हो हो हो, उत्तम फटका. इथं बघूया काय घडतं. हा चौकार. परिस्थिती मैदानात काय आहे मित्रांनो? पारितोषिक येत आहे, बक्षीस येत आहे. कुंभारकणी गावचा सुपुत्र रामकृष्ण क्रीडा मंडळाचा कर्णधार, स्वतः एक क्रिकेटचा जबरदस्त खेळाडू गुरुनाथ कडवईकर यांच्याकडून विशालच्या उत्तम खेळीसाठी 500 रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होते. धन्यवाद विशाल, आपण आपलं बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याचा निश्चितच या ठिकाणी वर्णी लागते तो विशाल काजवे. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी व्यासपीठाच्या दिशेने यायचे. समालोचन कक्षाच्या बाजूने या. हॅलो, या ठिकाणी विशाल काजवेच्या बॅटिंग वरती पॉवरफुल विस्फोटक खेळीसाठी स्वतः प्रशांत कदम यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होत आहे. मी विशालला विनंती करतो, प्लीज आपण आपलं बक्षीस घेण्यासाठी या. आणि दोन्ही कॅमेरामॅनला विनंती आहे, आपण लाईव्ह प्रक्षेपण